मराठा समाजाची सरकारकडून बोळवण या विषयावर आपण अभ्यास करणार आहोत। मायबाप सरकार हे राज्यातील सर्व जनतेचं असतं, परंतु सरकारच्या कृतीवरून असं दिसतंय की राज्यातील 32 ते 35% लोकसंख्येनं असणारा मराठा समाजाकडे मात्र सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे आणि जे काही केलंय ते फक्त म्हणजे मराठा समाजासाठीच केलंय असा भास या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आता 8वं आमरण उपोषण हे 6 दिवसाचं केलेलं आहे आणि या 6व्या दिवशी सरकारनं सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांच्या स्वाक्षरीनं सरकारने एक पत्र दिलं की आम्ही या 4 मागण्या मान्य करत आहोत। त्यामध्ये न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ असेल, याशिवाय मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणं असेल, राज्यभरात बंद झालेले कक्ष नव्यानं स्थापन करणं असेल, अशा मागण्या सरकारने या ठिकाणी मान्य केल्या। मात्र अद्यापही सरकारनं त्याचा GR सुद्धा काढला नाही, त्याची अंमलबजावणी करायला सरकार तयारच नाही। ज्या मायबाप सरकारनं राज्यातील छोट्या छोट्या जातीसाठी सुद्धा महामंडळाची स्थापना केली, हा स्वागतार्ह निर्णय आहे। दिलं पाहिजे, ओबीसीना दिलं पाहिजे, एससीला दिलं पाहिजे, एसटीला सगळ्यांना दिलं पाहिजे, परंतु मराठ्यांनाही द्या ना। मराठा सुद्धा इथला नागरिक आहे आणि मराठा समाजाची अत्यंत वाईट अवस्था आहे। समाजात भलेही 10, 15, 20% लोक सदन श्रीमंत वरच्या क्लासमध्ये असतील, परंतु 80%, 85% लोकांचे प्रचंड हाल आहेत। आज ना त्यांच्याकडे जमीन आहे, ना ते कुठे कुशलतेने काम करू शकतात। मग अशा अवस्थेमध्ये सरकारचं हे कर्तव्य ठरतं, आद्य कर्तव्य ठरतं की सरकारनं या समाजाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे। आणि सरकार काय करतं, सरकारचे काही मंत्री असतील, काही प्रवक्ते असतील, तर हे फक्त पाठराखण करण्याचं काम करतात। म्हणजे ह्या सरकारवर बोलायचं असं नाही, मागच्या सरकारांनी हेच केलेलं आहे। ते आघाडीचं असो की युतीचं असो, मराठा समाजाला त्यांनी पॉकेटमध्ये आहे गृहीत धरलेलं अशा प्रकारचं आहे। इतर समाजाला मात्र झुकतं माप दिलं जातं, ते दिलं पाहिजे, आमचं त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही। परंतु मराठा समाजसुद्धा राज्यातील घटक आहे, तो सुद्धा मतदार आहे आणि म्हणून त्याचाही विचार या ठिकाणी साकल्यानं केला पाहिजे। आणि सरकार असं म्हणतं की मराठा समाजाला सारथी संस्था दिली, तर मुळात सारथी संस्थेमध्ये 4 जाती आहेत। एक आहे मराठा, दुसरा आहे कुणबी, तिसरा आहे मराठा कुणबी आणि चौथा आहे कुणबी मराठा। आता यातील मराठा सोडला तर या 3 जाती ह्या आरक्षण घेणार आहे। मग त्या 3 जाती आरक्षण घेणाऱ्या तुम्हाला इथं चालतात, मग मराठा तिकडे का चालत नाही? साधा प्रश्न आहे। त्यानंतर सांगतात की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं पुनरुज्जीवन नामदार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना जरी केलं असलं तरी सुद्धा, म्हणजे अगोदरही म्हणजे युती शासनानं जरी केलं असलं तरी सुद्धा ते फक्त मराठ्यांसाठी नाही, ते सगळ्या खुल्या आर्थिक घटकांसाठी आहे। म्हणजे त्यात सगळेच आले। मग पुन्हा तुम्ही कसं म्हणता हे मराठ्यांना दिलं? म्हणजे इतरांच्याही योजना मराठ्यांच्या नावानं खपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। भुजबळ आता सध्या मंत्री नाहीत, मागे मंत्री होते आणि मंत्री असून सुद्धा ते खोटं बोलत होते। ते असं म्हणत होते की एवढी शिष्यवृत्ती राजर्षी शाहू छत्रपती नावानं मराठा समाजाला दे। अहो साहेब, ती जाणून घ्या, राजर्षी शाहू छत्रपती ही सगळ्या ओपनला चालते, एखाद्या एससीच्या व्यक्तीला सुद्धा चालते, ज्यानं खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेतलेला आहे त्याला सुद्धा ती चालते। मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की फक्त तुम्ही थोपवण्याचा उद्योग चालू केलेला आहे? पुन्हा सांगतात की ते पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती मराठा समाजाला दिली, ती पण फक्त मराठा समाजाला नाही, त्यात सुद्धा असंख्य जाती आहेत आणि त्यामुळं इतरांना द्यायचं आणि नाव मराठ्याचं करायचं आणि प्रत्यक्षात मराठ्याच्या पदरात काहीच नाही, त्याची झोळी रिकामीच आहे, रिकामीच। म्हणजे अशी अवस्था या ठिकाणी सरकारची आहे। सरकार फक्त काहीतरी केल्याचा भास निर्माण करत आहे आणि प्रत्यक्षात मात्र अशी कुठलीही कृती होताना दिसत नाही। आता जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतलं त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दिल्लीत प्रचाराला होते आणि दिल्लीत मीडियाने त्यांना गाठलं आणि विचारलं की आपण जरांगे पाटलाच्या आंदोलनाबद्दल काय म्हणायचं? त्याने सांगितलं की त्यांच्या मागण्या ज्या संविधानाच्या चौकटीत आहेत आणि कायद्यात बसतात
ते आम्ही मान्य करू. मग साहेब, तुम्ही सगळे सोयरे हा ड्राफ्ट मागच्या वर्षी काढला, आपल्याच सरकारनं काढला, मग तो अंतिम का करत नाहीत? तुम्ही काढला म्हणजे आपल्या सरकारनं प्रसिद्ध केला आहे, याचा अर्थ असा आहे की तो नियमात बसतोय म्हणून प्रसिद्ध केला, हे उघड आहे. देशातले अनेक उच्च न्यायालय सांगतात, सर्वोच्च न्यायालय सांगतं की आरक्षण मर्यादा 50%च्या आत असावी, आणि जरांगे पाटील सुद्धा 50%च्या आतील ओबीसी आरक्षण मागत आहे. मग ते संविधानाचं कुठं उल्लंघन आहे? जे न्यायालय सांगते तीच मागणी जरांगे पाटील करत आहेत, तीच मागणी मराठा समाज करत आहे. यात वावगं काय आहे? बरं, म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा मराठा आरक्षणात होता. 1902ला शाहू महाराजांनी ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस सुद्धा मराठ्यांना आरक्षण होतं. 1942ला बॉम्बे गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा मराठा समाजाला आरक्षण होतं. विदर्भात प्रचंड प्रमाणामध्ये कुणबी समाज आरक्षणात आहे. उत्तर महाराष्ट्रात आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहे, तसा तो कोकणातही आहे. मग मराठवाड्यातच का नाही? म्हणजे असे असंख्य प्रश्न या निमित्तानं समोर येतात. म्हणजे फक्त दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळं. इथं ओबीसी महासंघ असं म्हणतो की या सरकारनं जवळपास 50पेक्षा अधिक GR हे ओबीसीसाठी काढलेले आहेत. स्वागतार्ह बाब आहे. मग असंच मराठ्यांसाठी सुद्धा करा, कारण मराठा समाजाचे पुण्यही सुद्धा तुम्ही घ्या. मराठा समाजानं सुद्धा आपल्याला भरभरून दिलेला आहे. मात्र सरकार हे करायला तयार नाही. का? कुणास ठाऊक. कशामुळं? की नेमकं घोडं कुठं पेंड खाते, हे आडलंय कुठं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि राज्यातील जे मराठा लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या तोंडाला कुलप लागलेली आहेत, तर त्यांनी सुद्धा आपले कुलप उघडले पाहिजे आणि समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मायबाप सरकारनं सुद्धा समाजाच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे.